आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा स्कोप आहे. महाराष्ट्रातलं आताचं जे सरकार आहे हे बैमानीने निवडून आलं, जनतेच्या आशीर्वादाने नाही, हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. पैशाच्या आणि बैमानीच्या भविष्यावर हे लोक पुन्हा निवडणूक जिंकू असं आशावाद यांच्या मनात आहे. पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नामध्ये हे सरकार पूर्ण नापास झालेलं आहे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजप, शिवसेना आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीबद्दलचा एक मोठा राग आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला सगळ्यात जास्त पसंती जनतेमध्ये आहे आणि काँग्रेसच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीचं आपल्याला ठिकाणी आपण पाहणार. तुम्ही त्यांचं वक्तव्याचं चुकीचं अर्थ लावला. त्यांनी सांगितले की स्थानिक नेते कार्यकर्ते ते पतीचे निर्णय प्रदेशला मान्य राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं स्थानिक पातळीवर आम्ही स्थानिक नेत्यांची कार्यकर्त्यांची चर्चा करू. ही जी काही परिस्थिती त्या त्या भागात असेल, त्या त्या शहरात असेल, त्या पद्धतीचा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यामुळे पक्षाचं धोरणच ते. त्यामुळे उदय देशाने जी काही भूमिका मांडली की या पद्धतीची मांडली एवढं. आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा स्कोप आहे. महाराष्ट्रातलं आताचं जे सरकार आहे हे बैमानीने निवडून आलं, जनतेच्या आशीर्वादाने नाही, हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. पैशाच्या आणि बैमानीच्या भविष्यावर हे लोक पुन्हा निवडणूक जिंकू असं आशावाद यांच्या मनात आहे. पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नामध्ये हे सरकार पूर्ण नापास झालेलं आहे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजप, शिवसेना आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीबद्दलचा एक मोठा राग आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला सगळ्यात जास्त पसंती जनतेमध्ये आहे आणि काँग्रेसच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीचं आपल्याला ठिकाणी आपण पाहणार. तुम्ही त्यांचं वक्तव्याचं चुकीचं अर्थ लावला. त्यांनी सांगितले की स्थानिक नेते कार्यकर्ते ते पतीचे निर्णय प्रदेशला मान्य राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं स्थानिक पातळीवर आम्ही स्थानिक नेत्यांची कार्यकर्त्यांची चर्चा करू. ही जी काही परिस्थिती त्या त्या भागात असेल, त्या त्या शहरात असेल, त्या पद्धतीचा निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यामुळे पक्षाचं धोरणच ते. त्यामुळे उदय देशाने जी काही भूमिका मांडली की या पद्धतीची मांडली एवढं.